हा असा ऍटिट्यूड चांगला ठेवा राईट बरोबर आणि काय होतं माहिती हा डायलॉग टाकला आणि डेमो दिला ना की वहिनी आता दाखवा तुमचा चान्स आहे दाखवा जीव आहे माझ्या बरोबर दाखवा दाखवा शिवायला सांगितलं एवढ्याची साडी एवढ्याची दिली आता तरी दाखवा ते काय म्हटले बघा भाऊजी जो अपने भी किसी करे यार गैस उसको कैसे करेगा काय म्हणतात अगर पगारापर्यंत राहिले तर पगार नाही उठा पगारापर्यंत राहायला पैसे किती लगेच गॅस लगेच ऑर्डर घ्यायची बरोबर बहिणीच्या घरी दादीच्या घरी कुठं बहिणीच्या घरी जा कुणाच्या पण घरी जा गॅस जवळ ठेवायचं दोन घ्यायच्या पण घरात गॅस एक आपल्या घरात लावायचं आपण दाखवा की आपल्या बायकोवर आपलं प्रेम काय आपल्या बायकोवर आपलं ज्यांचं झालं नाही त्यांनी घरात आईवर प्रेम आहे बहिणीवर प्रेम आहे तिथे आपलं लग्न नाही झालं प्रेमाचं नंतर आईवर प्रेम आहे ते घरच्या लोकांना आपलं प्रेम आहे ना आपल्याकडे फॉर्म्स आहेत स्टेशनरी भरपूर आहे राइट फॉर्म घ्या आता प्रोडक्ट ऑर्डर करा दिखा दो की आपण की प्यार करताय असं म्हणायचं बरोबर आहे बिंदास दाजी असेल वहिनी असेल तात्या मामा हात पार करतो अख्ख्या नातेवाईकांमध्ये कळलं पाहिजे हा आला की गॅस फ्यूज म्हणतो बायकोवर प्रेम आहे वहिनीवर प्रेम आहे का मी नाही तर कोण करणार गॅस फ्यूज आपल्या हक्काचे मित्र म्हणजे त्यांना आपण हक्काने सांगणार हे का कसं खाण्यामध्ये काय तर बघ पुढचं काय बोलायचं हातवर बोलायचं सोडून द्यायचं त्याला कळतं काय समजणार आहे राईट दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या 3800 रुपये किंमत फार जास्त आहे का तुम्हाला तुम्हाला काय तुला म्हणणार नाही पण म्हणणार इकडे विचार मॅडम काय माहिती 3800 रुपये गॅसची किंमत महाग आहे का स्वस्त आहे स्वस्त आहे बर मॅडम स्वस्त आहे मॅडम स्वस्त या तिघीचा फॉर्म भरून घ्या मॅडम स्वस्त चौथा फॉर्म आता बरं तुमच्याकडे कोण असेल तर महाग आहे म्हणते जरा हात वर करा बाकीचे फॉर्म भरून घ्या ओके मॅडम उजवा वर केला गावात आहे तुम्हाला नाही गावात आहे का हो तेवढं आहे डाव्या तर अंगठा आहे का जर दाखवा हा 2.25 इंच तरी आहे सर 2.25 इंच अमोल आणले ना हा मला डाव्या हातात सांगता तुम्ही डाव्या हाताने स्वयंपाक करतो उजव्या हाताने जास्ती काम करतो तर डाव्या हाताचा अंगठा मला किती कॅश 15,000 आहे दोन आपलं बरं 13,000 रुपये मला अंगठा कापून द्या डाव्या हाताचा अंगठा कापून द्यावा 13,000 रुपये कॅश द्या आम्हाला 2,000 लागतील जेवायचं जेवायचं पण द्यायचं देताय का नाही हो 80 सर पुढे गेले तर 17,000 रुपये द्या मला 20,000 रुपये देतो तुम्हाला मला डाव्या हाताचा अंगठा लगेच द्या बरं अर्धा ते अर्धा 20,000 लागतात बरं अर्धा अंगठा द्या ना मला 20,000 असं काय करतो या आम्ही किती आपले वेळा केले कोल्हापुरात एवढ्या टाळा होते एक पण अंगठा तुम्हाला कसं वाटेल हो बरं एक काम करा चला डील ते चिपटा आहे का मग डाव्या हाताचं न काय कसं उपसून घेणार आहे 5,000 रुपये देतो नका समजून घ्या एका झटक्यात मला एक्सपर्ट आहे मी एक्सपर्ट आहे का हा परत येईल ना हो की नाही नाही अरे अंगठ्याची किंमत आपण लाखात करू शकत नाही हजारात करू शकत नाही या अख्ख्या देहासाठी किचन मध्ये काम करण्यासाठी आपला इन्शुरन्स आपल्या घराचा इन्शुरन्स आपल्या पूर्ण खानदानचा इन्शुरन्स 3800 रुपये महाग आहे प्रोडक्ट मॅडम महाग आहे प्रोडक्ट तुम्ही हात वर करता महाग आहे प्रोडक्ट आता काय आता नाही म्हणलं पण जरा जळ जाते कोल्हापूर आत्ताच बरं म्हटलं तर आत्ताच नाही चांगल्या गोष्टीसाठी व्हाय नाही म्हणलं शिकायला तरी डेअरिंग केली बरं महाग आहे म्हणून तुम्हाला कळलं तरी आता मला सगळ्यात तुम्हाला जर कोणी असं म्हटलं महाग आहे तुम्ही काय करणार मला असं कोणी बोललं की मी लगेच म्हणतो अंगठा नाही आधी मी विचारलं डावा हात आहे तो आहे डाव्या तर अंगठा आहे तर सर 2.25 आपला डायलॉग हाच असतो बरं किती असतो आपल्याला माहिती अंगठा 2.25 इंच आहे एक मिनिट हा ठीक आहे 5,000 रुपये देतो जरा काढून देता का अंगठा काही लोक दुसरं घालतात डायरेक्ट खरंच काढणार की काय याचा काही भरोसा नाही त्याने आल्याला 10 मिनिटात एवढा अत्याचार केला जात्रा अंगठा येऊन जाते जो व्यक्ती तुम्हाला विचारतोय महाग आहे कसा घेऊ
त्याला तुम्ही काय बोलला? दावत आहे, दादा अंदर आणता आहे, राईट? असा लोकांना बोलायला उत्तर नसणार, लोक लगेच प्रोडक्ट घेणार, हद पार करतो. म्हणजे अंगठे मागायचे हद पार नका करू, प्रोडक्ट विकायचे हद पार करा. इतना डेमो देने का, इतना डेमो देने का, कैसे 50-500 प्रोडक्ट हम नहीं बेच शक्य बेच. आपल्या गावात सगळीकडे असं वाटतं की काय गॅस बसवले हो बसवले घ्यायला पाहिजे मला असं म्हणते. आपल्याकडे हद पार करतो, हद. प्रत्येकाला माहित पाहिजे गॅस स्विच काय, प्रत्येकाला माहिती पाहिजे पेंडेंटचा डेमो काय, प्रत्येकाला पीआरबीचा प्लॅन आपल्या गावात माहिती पाहिजे. प्रत्येक घरात हद पार करतो, हद पार करतो. आता इलेक्शन झाले कसे प्रत्येकाच्या घरी जातात नाही, नेते मंडळी उभा राहतो, प्रत्येकाच्या घरोघरी जातात सरपंच, राईट? वो हद पार कर देता है, हद पार कर देता है. अपना भी बिजनेस है, अपने को हद पार करना है. यस. आणि 28 तारखेला तुम्ही तुमची हद पार करणार. तुमच्या घरात जेवढी लोक येऊन जाऊन आतापर्यंत आहेत सगळी बोलवा, सगळे नातेवाईक, सगळे मित्रमंडळी 28 तारखेला बोलवा. ही व्यक्ती त्या हॉलमध्ये असेल, त्याचं लाईफ बदलणार आहे, लक्षात घ्या. टोटल लाईफ इज गोइंग टू चेंज. सो टेक इट सिरियसली. आज जे काय आपण शिकलोय ते आपल्याला वापरायचं आपल्या जीवनामध्ये. आणि आज मी काही बोलत असताना जर काही अपमान झाला असेल, काही राग आला असेल, चिडला असा, कुठल्या कुठपर्यंत गेले असेल, आय एम व्हेरी हॅपी. तुम्हाला वाटत सॉरी अजिबात. आपला उद्देशच तो होता. तुम्ही उचकले पाहिजे, तुम्हाला राग आला पाहिजे, तुमच्यामध्ये चीड निर्माण झाली पाहिजे की मला वाटलं फार प्रोग्राम असेल, तिकडे आपलीच रॅगिंग झाली. येस, क्योंकि ये अपमान म्हणजे अपमान नाही म्हणायचं मला, ये होना जरुरी आहे हमारे अंदर. तो ऍक्सिडेंट आजचा महात्मा गांधीजीने ट्रेनमधून ढकललं, ती घटना घडायची होती, ती चांगल्यासाठीच घडली. आज आपण सगळे एकत्र आलो, आपण यशाची प्रेरणा घेतली आहे आणि आपण आपले यश नक्कीच मिळवलं. ही प्रेरणा घेऊन आपण जे यश मिळवणार आहे पीआरबीमध्ये, त्या पीआरबीचे काही डॉक्युमेंट्स अमोल तुम्हाला देईल. स्क्रिप्ट तुम्हाला लागेल, कन्नडमध्ये स्क्रिप्ट लागेल, हिंदीमध्ये, मराठीमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे ब्रेसलेट, पेंडेंट वगैरे आपण जे प्रोडक्ट्स प्रमोट करतो याची इतंभूत माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर स्टॉकमध्ये नाही आहे, तरी पण सांगणं गरजेचं आहे. आता गार्बेज वॉरंटी कंपास केली सगळी, काय हरकत नाही. तर ते 200 रुपयाचं बुकलेट जे आहे ना, हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही ऑर्डर करा, तुम्हाला कुरिअर येईल कंपनीकडून, राईट? तुम्ही ऑर्डर करा, कंपनीकडे तुम्हाला कुरिअर येईल. 200 रुपयाचं बुकलेट आहे. पण जर समजा तुम्ही ते पानं दाखवायला चालू करेल ना लोकांना, त्याच्यात सलमान खान, ऐश्वर्या राय, नटनटे भरपूर आहेत ज्यांनी हे प्रोडक्ट्स वापरत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांचे फोटो करून बरीच लोक ते प्रोडक्ट घेणार. दुसरी गोष्ट, त्या प्रोडक्टची माहिती डिटेलमध्ये ज्ञान घेतलं तर बोलता येईल, बोललं तर प्रोडक्ट सहज जाणार. तर ते तुम्ही बुकलेट नक्कीच घ्या. कदाचित 1-2 पुस्तकं असेल तर बघा, स्टेशनरीमध्ये इकडे तिकडे असतात तर तो तुम्हाला देईल. फोल्डर्स जे काही स्टेशनरी लागेल तुम्ही ते आम्हाकडे घ्या. फॉर्म्स बघितलं संपले असतील, फॉर्म्स असतील करायचे. तर स्टेशनरीतून पुढे ज्या वेळेला मी आणि आपण एकत्र असतो त्यावेळेला स्टेशनरी माझ्या डिग्रीमध्ये असते, कारण बिझनेसचे टूल्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मटेरियल असेल तर आपल्याला बिझनेस डेव्हलप करता येतो. आज तारीख आहे 15, 13 नाही 12 दिवस राहिलेत आपल्या वाढदिवसाला. पीआरबीचा पहिला वाढदिवस आम्ही हद पार केली आहे. 12 ठिकाणी एकाच दिवशी पीआरबीचा सेमिनार होतोय. मेगा सेमिनार, हा अॅनिव्हर्सरी सेमिनार 28 तारखेला. हजारो लोक एकाच वेळेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकमध्ये हा प्रोग्राम अटेंड करणार आहेत. ही कंपनी एका वेगळ्या विषयावरती चालली आहे. आम्ही जी कमिटमेंट तुम्हाला आतापर्यंत दिली होती, तुमच्या फोल्डरमध्ये जे जे ट्रेनिंग्स होते, या ट्रेनिंगच्या पुढे जाऊन आम्ही ट्रेनिंग शिकतोय. आजचा जो कार्यक्रम तुम्ही बघताय, अच्छा माहिती आहे नवीन लोक किती आहेत? नवीन लोक, वाव, ग्रेट, फॅन्टास्टिक. तुमचं खरंच कौतुक आहे. मंडळींना लक्षात घ्या, तुम्ही आज जे काय बघितलंय हे पीआरबीच्या पिक्चरचं फक्त नाव आहे. आज जे काय बघितलं हे फक्त पिक्चरचं नाव आहे. अजून तुम्हाला पोस्टर बघणं बाकी आहे आणि पोस्टर बघितल्यानंतर मग तुम्हाला खरा पिक्चर कळेल पीआरबीचा. फोल्डरमध्ये जे ट्रेनिंग्स दिलेले ते 7 लेवलचे ट्रेनिंग्स, ते पोस्टर आहे पीआरबीचं. आणि ते ट्रेनिंग संपल्यानंतर अजून तुम्हाला ट्रेनिंग्स देणार, आम्ही अजून वरच्या लेवलला घेऊन जाणार. तुमचा डायमंड आज तुमच्या आतल्या डायमंड बाहेर काढणार, त्याला पैलू आम्ही पाडणार. रॉ डायमंड तुम्ही त्याला पैलू आम्ही पाडणार. लक्ष घ्या, या मार्चमध्ये 2012 या मार्चमध्ये तुम्हाला कित्येक लोकांचा चेक
4 लाखाच्या पुढे दिसू. 4 लाख महिना 4 लाखाच्या पुढे. 4 लाखाच्या पुढचा चेक महिन्याचा दिसेल तुम्हाला याच कोल्हापूरमध्ये. आणि यस, कोल्हापूरमध्ये आग आहे याचं सर्टिफिकेशन तुम्ही मला बघायचं दिलं. हर विश यू ऑल द बेस्ट. जी 15 मिनिटं तुम्ही मला जास्ती दिली ती मुद्दाम घेतली कारण तुम्ही मला 15 मिनिटं उशिरावर आला. बरोबर आहे की माझा 3 तासाचा कार्यक्रम बरोबर असतो. तुम्ही उशिरावरती असलं मला की तुम्ही उशिरा खाली फिरतात. बरोबर आहे की राईट. तर आपल्या गप्पा चालू राहतील. आपण कामामध्ये दाखवू की आपण काय आहोत. लेट अस टेक दिस बिझनेस टू अ न्यू हाईट. आपण आपल्या परिवारासाठी, आपल्या कुटुंबियांसाठी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा बिझनेस करतोय. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.